ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्ते, हॅलो, गुड मॉर्निंग. बाळांनो, सगळे बरे आहेत ना घरी? या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत? संख्यांची तुलना. संख्यांची तुलना कशी करतो आपण? तर संख्यांची तुलना करत असताना संख्येमध्ये येणाऱ्या स्थानांवरून त्या संख्येमध्ये कोणकोणती स्थानं आहेत त्या स्थानांना पाहून आपण संख्यांची तुलना करतो. त्यांच्या स्थानानुसार आपण त्यांची तुलना करतो. ज्या संख्येमध्ये जास्त स्थानं असतात ती संख्या मोठी आणि ज्या संख्येमध्ये स्थानं कमी असतात ती संख्या लहान. अशा प्रकारे तुलना करत असताना जर एखाद्या संख्येमध्ये समान स्थाने आली तर त्या संख्यांची तुलना कशा पद्धतीने करायची? तर समान स्थाने असतील तर मोठ्या स्थानातील अंकांची तुलना करतो आणि लहान अथवा मोठा हे आपण ठरवितो. यानंतर यापूर्वी आपण केल्याप्रमाणे अथवा आपल्याला माहीत असल्याप्रमाणे खालील संख्यामधील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्या कोणत्या ते आपण यापुढे पाहू. इथं आपल्यासाठी एक उदाहरण आहे बघा. 92, 392, 4456, 89,742 या संख्यामध्ये सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती असा जर आपण विचार केला तर या संख्यांची तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 92 या संख्येमध्ये 2 स्थानं आहेत. तर 89,742 या संख्येमध्ये दशसहस्त्रप्रमाणेची स्थानं आहेत. यापूर्वी आपण अभ्यास केलेल्या स्लाइडप्रमाणे ज्या संख्येमध्ये कमी स्थाने असतात ती संख्या लहान, म्हणून 92 ही संख्या लहान तर 89,742 ही संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे खालच्या उदाहरणाकडे आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल या उदाहरणामध्ये 1902, 1920, 9201, 9021 आणि 9210 अशा प्रकारे संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संख्यांचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की या दिलेल्या सर्व संख्यांच्या मध्ये स्थानं जी आहेत ती सगळ्या संख्यांच्या मध्ये समान आहेत. त्यामुळं या संख्यांची तुलना करत असताना आपल्याला या दिलेल्या संख्येमधील सर्वात मोठ्या स्थानांची तुलना करावी लागेल आणि नंतर लहान किंवा मोठे ठरवता येईल. त्यासाठी आपण या दिलेल्या संख्यामधील सगळ्यात पहिल्या संख्येमध्ये सहस्र स्थानामध्ये 1 आहे. त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा सहस्र स्थानामध्ये 1 आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या संख्येमध्ये सहस्र स्थानामध्ये 9 आहे आणि चौथ्या संख्येमध्ये सुद्धा सहस्र स्थानामध्ये 9 व 5व्या संख्येमध्ये सुद्धा सहस्र स्थानामध्ये 9 हा अंक आहे. त्यामुळं लहान संख्या शोधायची असेल तर सहस्र स्थानामध्ये लहान अंक असणाऱ्या 2 संख्या ज्या आहेत त्या 1902 व 1920 अशा आहेत. त्यामुळं या दोन्ही संख्यांची तुलना केल्यानंतर सहस्र स्थानातील अंक समान असल्यामुळं आपण त्याच्यानंतर शतक स्थानात जो अंक आहे त्याच्याकडे जाणार आहोत. शतक स्थानामध्ये या दोन्ही संख्येमध्ये 9 हा अंक असल्यामुळं तिथेही दोन्ही संख्या समान असल्या कारणाने आपण त्याच्या पुढील स्थानाकडे जाणार आहोत आणि इथं गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1902 या संख्येमध्ये दशक स्थानामध्ये 0 आहे आणि 1920 या संख्येमध्ये दशक स्थानामध्ये 2 आहे. त्यामुळं 2 दशक असणारी संख्या आणि 0 दशक असणारी संख्या असा विचार केल्यानंतर या दोन्ही संख्येमध्ये 1902 ही संख्या लहान आहे
असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर मोठ्या संख्येचा विचार करत असताना राहिलेल्या 3 संख्या ज्या स्थानामध्ये मोठ्या स्थानामध्ये ज्या संख्येमध्ये 9 सहस्त्र आलेले आहेत अशा संख्यांचा विचार केल्यानंतर पहिल्या संख्येमध्ये 9000, दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 9000, तिसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 9000, अशा पद्धतीनं सहस्त्र स्थानामध्ये सगळीकडे 9 हा अंक आहे. त्यामुळं इथं आपण शतक स्थानाकडे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल शतक स्थानामध्येही तिन्ही संख्यांच्या मध्ये 2 आहे. मात्र दशक स्थानाकडे गेल्यानंतर 9201 मध्ये 0 दशक आहेत, 9021 मध्ये 2 दशक आहेत आणि 9210 या संख्येमध्ये 1 दशक आहे. त्यामुळे या तिन्ही संख्यांची आपण तुलना केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 9021 या संख्येमध्ये 2 दशक आहेत. म्हणून या संख्येमध्ये 1902 ही लहान तर 9021 210 ही संख्या मोठी आहे. अशा पद्धतीनं आपण या संख्यामधील लहान व मोठी संख्या शोधून काढू शकतो. त्याचबरोबर आपण आता इथे पुढे पाहणार आहोत. या टेबलमध्ये आपण पाहत असलेल्या या टेबलमध्ये मी वेगवेगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत. पहिल्या रकान्यामध्ये 382 ही संख्या आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये 4972, तिसऱ्या रकान्यामध्ये 18, चौथ्या रकान्यामध्ये 59785 तर पाचव्या रकान्यामध्ये 7050 अशी संख्या आहे. यामधील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या शोधत असताना आपण काय करणार आहोत, जर ज्या संख्येमध्ये सगळ्यात जास्त स्थानं आहेत ती संख्या मोठी आणि ज्या संख्येमध्ये सर्वात कमी स्थानं आहेत ती संख्या लहान, म्हणून या टेबलमधील 18 ही सर्वात लहान तर 59785 ही संख्या सर्वात मोठी असणार आहे. यानंतर आपण इथे पाहू या टेबलमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. या टेबलमध्ये आपल्या असं लक्षात येईल 1473, 89423, 100, 5000 आणि 310 अशा वेगवेगळ्या संख्या आहेत. त्यामधील सर्वात मोठी संख्या 89423 व सर्वात लहान संख्या 100 अशी आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीनं इथं खालील या टेबलमध्ये जर आपण लक्ष दिलो, या रकान्यामध्ये जर आपण लक्ष दिलो तर आपल्या लक्षात येईल या रकान्यामध्ये 4549, 4972, 1800, 57784 आणि 78450 अशा वेगवेगळ्या संख्या आपण पाहतात. तर या संख्यामधील सर्वात लहान संख्या शोधायची असेल तर स्थानांचा विचार करून आपण असं सांगू शकतो की 1800 या संख्येमध्ये 4 स्थानं आहेत म्हणून ती संख्या लहान आहे. तर 78450 या संख्येमध्ये 5 स्थानं आहेत. त्याचबरोबर 5 स्थानं असणारी आणखी एक संख्या आहे 57784, पण त्या दोन्ही संख्येमधील दशसहस्त्र स्थानातील अंकांची तुलना केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की 57,000 मध्ये 5 दशसहस्त्र तर 78,000 मध्ये 7 दशसहस्त्र आहेत. म्हणून आपण 78450 ही संख्या मोठी आहे असं सांगू शकतो. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या शोधा. आता या दिलेल्या 4 संख्येमध्ये आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 4536, 4892, 4370, 4452 पैकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधता येईल. तर सर्वात मोठी संख्या आहे 4892 तर सर्वात लहान संख्या आहे 4370. अशा पद्धतीनं आपण संख्या शोधू शकतो. त्याचबरोबर या खालील उदाहरणातही त्याच प्रकारे आपल्याला संख्या शोधता येतील. 15623, 15073, 15189, 15800 यामधील 15073 ही संख्या लहान तर 15800 ही संख्या सर्वात मोठी आहे. त्याच पद्धतीनं या खालील उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला 25286, 25245, 25270 व 25210 यापैकी सर्वात मोठी संख्या 25000 दशसहस्त्र आणि सहस्त्र स्थानामध्ये सगळीकडे 25 ही सारखीच संख्या असल्यामुळं आपण शतक स्थानाकडे जाऊन लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल शतक स्थानामध्येही सगळीकडे 2 ही संख्या आहे. त्यामुळं
त्याच्यानंतर असलेल्या दशक स्थानाकडे आपण जाऊन जर पाहिला, त्यांची तुलना केला तर लक्षात येईल पहिल्या संख्येमध्ये 8 दशक आहेत, दुसऱ्या संख्येमध्ये 4 दशक आहेत, तिसऱ्या संख्येमध्ये 7 दशक आणि चौथ्या संख्येमध्ये 1 दशक आहे. त्यामुळं मोठी संख्या 25,286 तर लहान संख्या 25,210 अशी आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीनं खालील उदाहरणाकडे लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल 6,895, 23,787, 24,569 आणि 24,559 यापैकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या शोधायची असेल तर मोठी संख्या शोधत असताना सगळ्यात जास्त स्थानं असणाऱ्या संख्येमध्ये 24,000 दशसहस्र सहस्र स्थानामध्ये समान असल्यामुळं शतक स्थानांची तुलना करून 24,659 ही संख्या मोठी, तर सगळ्यात कमी स्थानं असणारी संख्या 6,895 ही सगळ्यात लहान संख्या आहे म्हणून आपल्याला सांगता येईल. याचप्रमाणे बघा, आता आपण याच्यानंतर आपल्याला काही अंक दिलेले असतील तर त्या अंकांचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या विविध स्थानमूल्य असणाऱ्या संख्या तयार करता येतात. त्या संख्या कशा पद्धतीने तयार करायच्या याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर इथे बघा एक उदाहरण आहे, आपल्या पुढे उदाहरण आलेलं आहे. 4, 3, 8, 7 या संख्या आहेत. तर या संख्यांचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या संख्या तयार करता येतील. त्या अशा असतील 34,587, 43,578, 53,478 आणि 87,543. अशा पद्धतीने या अंकांची पुनरावृत्ती न होता आपल्याला किती अंक दिलेले आहेत ते वेगवेगळ्या स्थानामध्ये मांडून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू शकतो. अशा प्रकारच्या अनेक संख्या आपणास तयार करता येतात. आता आपण या उदाहरणात पाहत आहोत. तर या तक्त्यामध्ये मी काही संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला बी या तक्त्यामध्ये. त्या तक्त्यामध्ये 2, 5, 3, 8 आणि 9 अशा प्रकारचे जे अंक आहेत, या अंकांचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू शकतो. या अंकांचा उपयोग करून अंकांची पुनरावृत्ती न होता सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या आपणास जर तयार करायची असेल तर आपण पाहू शकतो की जी संख्या लहान आहे त्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जर आपण संख्या मांडत गेलो तर आपल्याला लहान संख्या मिळते आणि मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपण जर विविध स्थानं मांडत गेलो तर आपल्याला मोठी संख्या मिळते. त्यामुळं इथं तयार झालेल्या संख्येमध्ये 23,589 ही लहान संख्या तर 98,532 ही मोठी संख्या आपल्याला मिळते. पहा, याच पद्धतीने आपल्याला माहीत असलेल्या अंकांचा उपयोग करून आपण सर्वसाधारणपणे 1 ते 9 हे अंक मोज संख्या म्हणून वापरत असलो तरी 0 हा अंक आपण घेतला आणि अशा प्रकारे 0 पासून 9 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा विचार केला तर या अंकांच्या पासून आपल्याला विविध स्थानमूल्य असणाऱ्या वेगवेगळ्या संख्या मांडता येतील. संख्या लेखन करण्यासाठी आपण अनेक सांकेतिक खुणांचा वापर करतो. यापूर्वी आपण वेगवेगळी स्थानमूल्य असणारी आणि वेगवेगळे अंकसंख्या असणाऱ्या संख्या पाहिलेल्या आहोत. त्यामुळं या खालील अंकांचा उपयोग करून आपण विविध संख्या कशा तयार करायच्या त्याचं एक आणखी उदाहरण पाहू. तर मी तुम्हाला इथे एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, या उदाहरणामध्ये मी तुम्हाला 5 अंक दिलेले आहेत. ते 5 अंक असे आहेत 2, 0, 3, 6, 9. तर या अंकांचा उपयोग करून आपण लहान आणि मोठी संख्या मांडत असताना जर यापूर्वी आपण चर्चा केलो त्या पद्धतीने लहान अंक सुरुवातीला ठेवून मोठ्या अंकाकडे मांडत गेलो तर लहान संख्या मिळते. या संकल्पनेचा जर आपण उपयोग केला आणि 0 सुरुवातीला ठेवला तर आपल्याला लहान संख्या मिळेल. पण संख्येची सुरुवात ही शून्यापासून कधीही होत नाही. त्यामुळं अशा प्रकारे आपण लहान संख्या लिहायची नाही. 0 या अंकापासून संख्येची सुरुवात होत नाही. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे, 2 हा अंक प्रथम घेऊन त्याच्यानंतर 0 घेऊन मग राहिलेले अंक चढत्या क्रमाने जर आपण मांडले तर आपल्याला लहान संख्या मिळवता येईल. त्याच प्रकारे मोठी संख्या जर आपण विचार केला तर इथं 0 हा सर्वात शेवटी मांडलेला आहे आणि संख्या चढत्या क्रमाने जर आपण मांडत गेलो तर आपल्याला मोठी संख्या तयार करता येईल.
तर मी तुम्हाला एक चित्र दाखवतो आहे, त्या चित्राकडे पहा. इथं 4 मुलं आहेत, वेगवेगळी 4 मुलं, त्या मुलांची उंची लिहिलेली आहे. आणि बघा, रामहरी हा मुलगा आहे, त्याची उंची आहे 160 सेंटीमीटर. डॉली नावाची एक मुलगी आहे, तिची उंची आहे 154 सेंटीमीटर. मोहन हा एक विद्यार्थी आहे, त्याची उंची आहे 158 सेंटीमीटर. आणि शशी नावाची एक मुलगी आहे, तिची उंची आहे 159 सेंटीमीटर. तर आपण या सर्वांच्या उंचीकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं, तर या सर्वांची उंची वेगळी वेगळी आहे. मग ह्या उंचीला आपण वेगवेगळ्या क्रमानं मांडलेला आहे, त्यांना एका क्रमामध्ये मांडून उंची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडता येईल का, असा आपण विचार केलो तर आपल्याला या उंचीचा क्रम लावता येईल. आणि तो क्रम आम्हाला संख्यांच्या मध्ये लावायचा आहे. म्हणजेच संख्यांचा उतरता किंवा चढता क्रम आपण लावू शकतो, हे या चित्रापासून आपल्याला शिकायचं आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो, जरा बघा. या उदाहरणामध्ये एक चित्र आलेलं आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कपाट जे आहेत, लोखंडी कपाट ते पाहतात. या कपाटांच्या वेगवेगळ्या किमती त्या कपाटाच्या खाली लिहिलेल्या आहेत. जर तुम्ही या सगळ्या संख्यांची तुलना केला, त्या कपाटांच्या किमतींची जर तुलना केलो तर त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. तर या संख्यांची तुलना करून आपण त्यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमामध्ये मांडू शकतो. त्याच्यासाठी आपण संख्यांचा चढता किंवा उतरता क्रम कसा असतो ते पाहणार आहोत. पाहूयात संख्यांचा चढता किंवा उतरता क्रम. ह्या संख्यांना, खालील संख्यांना आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडू शकतो. बघा, इथं संख्या आहेत 85,469, 25,647, 23,105, 56,842 आणि 42,857. तर या संख्यांना आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडू शकतो. या संख्येकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मोठ्या स्थानातील संख्येचा विचार करा. दशस्थ स्थानामध्ये 8, 2, 2, 5, 4 अशा प्रकारे संख्या आलेल्या आहेत. त्यामुळं संख्यांची तुलना करत असताना मोठ्या स्थानातील अंकाची तुलना करून आपण त्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावू शकतो. त्यामुळं या दिलेल्या पहिल्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल की 85,000 मध्ये 8 दशसहस्त्र, 25,000 मध्ये 2 दशसहस्त्र, 23,000 मध्ये 2 दशसहस्त्र, 56,000 मध्ये 5 दशसहस्त्र, 42,000 मध्ये 4 दशसहस्त्र आलेले आहेत. त्यामुळं मी असं म्हणू शकतो की लहान संख्या शोधत असताना समान 2 दशसहस्त्र असलेल्या संख्या आहेत, त्यांची तुलना पहिल्यांदा करू. म्हणून 25,000 मध्ये जर 25,000 मध्ये आणि 23,000 मध्ये दोन्हीकडे 2 दशसहस्त्र असले तरी सहस्त्र स्थानामध्ये 25,000 मध्ये 5 सहस्त्र आणि 23,000 मध्ये 3 सहस्त्र असल्यामुळं तर या संख्येमध्ये 23,105 ही संख्या लहान, 25,647 ही त्याच्यापेक्षा मोठी, 42,857 ही त्याच्यापेक्षा मोठी आणि 56,842 ही आणखी मोठी आणि सर्वात शेवटी 85,469 ही संख्या सर्वात मोठी. अशा प्रकारे मी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या संख्यांचा क्रम तुम्ही काय करा, अशाच पद्धतीने लावा. आता चढता क्रम म्हणजे नेमकं काय, तर चढता क्रम म्हणजे मांडणी लहानापासून मोठ्याकडे. आणि उतरता क्रम म्हणजे काय, तर आपण पाहू या दिलेल्या उदाहरणातून. इथे 50,000, 87,500, 85,400, 78,610 आणि 88,715 या संख्यांना आपण लहानाकडून मोठ्या संख्येच्याकडे लिहित गेलो तर या चढता क्रम जसा होतो तसं मोठ्या संख्येकडून लहान संख्येच्याकडे आपण जर क्रम लावत गेलो तर तो काय होतो, उतरता क्रम होतो. म्हणून या संख्येमध्ये 88,715 ही पहिली संख्या, 87,500 ही त्याच्यानंतर, 85,400 ही त्याच्यानंतर, 78,610 त्याच्यानंतर आणि 50,000 ही सगळ्यात शेवटी. म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे आपण संख्यांची मांडणी करत गेलो तर हा उतरता क्रम होतो. म्हणून बघा, उतरता क्रम म्हणजे मांडणी मोठ्याकडून लहानाकडे करणे. आता स्थानमूल्याची पुनर्भेट
याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ. तर आपल्याला माहीत आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या 9. त्या संख्येमध्ये आपण जर 1 मिळवलो तर 10 मिळतात. 10 ही एक अंकी सर्वात 9 ही एक अंकी संख्या, त्याच्यामध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला 10 ही 2 अंकी सर्वात लहान संख्या मिळते. त्याच पद्धतीनं आपण 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये 1 मिळवला तर 3 अंकी लहान संख्या मिळते. अशा पद्धतीनं आपण 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रकारच्या मोठ्या संख्येमध्ये 1 मिळवत गेलो तर आपल्याला त्यापुढे जाऊन लहान अंकी जास्त अंकाची संख्या मिळते. जशी 10 ही 2 अंकी लहान संख्या आहे, 100 ही 3 अंकी लहान संख्या आहे, 1000 ही 4 अंकी. अशा पद्धतीनं विविध अंकांच्या मोठ्या संख्येमध्ये 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी मोठ्या संख्येमध्ये 1 मिळवून आपण त्यानंतर येणारी जास्त अंकाची लहान संख्या मिळवू शकतो. आणि अशाच पद्धतीनं आपण इथं 99,001 मध्ये 999 मध्ये 1 मिळवून 1,00,000 ही संख्या मिळवलेली आहे. लक्षात ठेवा, 100 म्हणजे 10 वेळा, 1000 म्हणजे 100 वेळा किंवा 100 वेळा असं म्हणू शकतो. 1,00,000 म्हणजे 100,000 वेळा किंवा 1,000 वेळा असं आपल्याला म्हणता येईल. 1 कोटी म्हणजे 100,00,000 वेळा. त्याच पद्धतीने 10,000 वेळा 1000 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. 1,00,000 म्हणजे 1000 वेळा 100, 10,00,000 म्हणजे 1000 वेळा 1000. 1 कोटी म्हणजे 10,000 10,000 वेळा. 1 मिलियन म्हणजे 1,000 वेळा. मोठ्या संख्यांचे वाचन व लेखन कशा पद्धतीने करायचे ते आपण पाहू. भारतीय पद्धतीत आपण एकक, दशक, हजार आणि नंतर लाख व कोटी यासारखे एकक वापरतो. 1000, लाख, कोटी दर्शवण्यासाठी आपण स्वल्पविराम चिन्हाचा वापर करतो. स्वल्पविराम देताना स्वल्पविराम हा शतक स्थानानंतर उजवीकडून 3 अंक सोडून आणि नंतर प्रत्येक 2 अंकानंतर म्हणजेच 10,000 नंतर येतो व 1,00,000 दर्शवितो. अशा प्रकारे आपण मोठ्या संख्येचं वाचन करत असताना सुटे स्थानाकडून 3 स्थानं सोडून स्वल्पविराम चिन्ह, नंतर प्रत्येक वेळा 2 2 2 2 अशा पद्धतीने स्थाने सोडून स्वल्पविराम चिन्हे देऊन आपण ही संख्या 5,08,02,761 अशा पद्धतीने वाचू शकतो. त्याचप्रमाणे ही संख्या जर आपल्याला वाचायची असेल तर आपण जे नियम बघितलेले आहेत त्या नियमाला अनुसरून आपण कॉमा दिलेला आहे त्याप्रमाणे ही संख्या अशी होईल 98,75,76,321. यानंतर आपण मोठ्या संख्येचे वाचन व लेखन याचा एक तक्ता पाहणार आहोत. तर हा तक्ता पाहिल्यानंतर हा तक्ता जर आपण निरीक्षण करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आपण यापूर्वी जे नियम सांगितलो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000 अशा प्रकारे त्यांची मांडणी एका आम्ही रकान्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर संख्या पहिल्या रकान्यामध्ये लिहिलेली आहे आणि त्या रकान्यामध्ये त्या स्थानातील अंक मांडलेला आहे. तर या टेबलकडे आपण पाहिल्यानंतर, या रकान्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शेवटच्या रकान्यामध्ये त्या संख्येचा विस्तार कशा पद्धतीने मांडायचा तो लिहिलेला आहे. त्यानंतर त्या संख्येचं वाचन कसं करायला पाहिजे तेही तिथं लिहिलेलं आहे. त्यानंतर त्या संख्येमध्ये येणारी एकूण स्थानं जी आहेत त्या स्थानांचा तिथं आपण उल्लेख केलेला आहे. त्यामुळं एकक स्थान सुटे, त्याच्यानंतर उजवीकडे जाताना दशक,
त्याच्यानंतर शतक, त्याच्यानंतर हजार, त्याच्यानंतर 10,000, त्याच्यानंतर लाख, त्याच्यानंतर 10 लाख अशा प्रकारे आपण त्या रकान्यामध्ये मांडणी केलेली आहे. आणि आपण इकडे संख्या घेतलेली आहे उदाहरणामध्ये 7,25,309. तर या संख्येमध्ये लक्ष स्थानामध्ये किंवा लाख या स्थानामध्ये 7 आहे म्हणून आपण लाख स्थानामध्ये 7 लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर 10,000 या स्थानामध्ये 2 आहेत म्हणून आपण तिकडे 2 लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर सहस्त्र स्थानामध्ये किंवा 1000 या स्थानामध्ये 5 आहेत म्हणून आपण तिकडे 5 मांडलेले आहेत. त्याचबरोबर शतक स्थानामध्ये 3 शतक आहेत म्हणून आपण 3 लिहिलेले आहेत. दशक स्थानामध्ये 0 दशक आहेत म्हणून आपण 0 लिहिलेले आहेत. आणि सुटे स्थानामध्ये 9 आहेत त्यामुळं आपण सुटे 9 दाखवलेलं आहे. तर या संख्येतील संख्येतील अंकांना त्या स्थानामध्ये मांडून या संख्येमध्ये विविध स्थानं कशी आहेत ते आपण मांडलेले आहेत. आणि त्या मांडणी केलेल्या संख्येला आपण जर त्याचं वाचन करणार किंवा लेखन करणार असेल तर कशा पद्धतीने करायचं, त्याच्यासाठी संख्या कशी वाचायची किंवा लिहायची त्याच्यासाठी त्या रकान्यामध्ये आपण लिहिलेलो आहोत 7,25,309. त्याचबरोबर या रकान्यामध्ये त्या संख्येचा विस्तारही आपण लिहिलेला आहे. तो विस्तार असा आहे. तर लक्ष स्थानामध्ये असलेली संख्या 7 गुणिले 1 लाख म्हणजे लक्ष स्थानाची म्हणजे किंमत त्या स्थानामध्ये आलेल्या अंकाला गुणाकार केलेले आहे. त्याच पद्धतीनं 2 गुणिले 10,000, 5 गुणिले 1,000, 3 गुणिले 100, 0 गुणिले 10 अधिक 9 गुणिले 1 अशा पद्धतीने या संख्येचं वाचन करत असताना त्या स्थानामध्ये कुठला अंक आलेला आहे त्या अंकाला त्या स्थानाप्रमाणे वाचन करत असताना स्वल्पविराम चिन्ह देऊन आपण त्या संख्येचे गट करून मोठ्या संख्या अशा पद्धतीनं आपल्याला वाचन किंवा लेखन करता येतात. अशा प्रकारे मोठ्या संख्येचं वाचन करत असताना आपण भारतीय पद्धतीनं संख्यांचं वाचन किंवा लेखन कोणत्या पद्धतीने करतो हे आपण पाहिलं. भारतीय पद्धत सोडून आणखी काही पद्धती आहेत जिथं म्हणजे संख्यांचं वाचन केलं जातं. अशी एक पद्धत आहे आंतरराष्ट्रीय पद्धत. या पद्धतीत 3-3 अंकांचे गट करून संख्या वाचन करतात. त्यामुळं आपल्यासमोर असलेली ही जी संख्या आहे ती संख्या आहे 60,502,628. इथं आपण त्या संख्येकडे लक्ष देऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल भारतीय पद्धतीप्रमाणे सुटे स्थानाकडून पहिल्या 3 अंकांचा एक गट केलेला आहे. आणि भारतीय पद्धतीत आपण 2 अंकांचा गट त्यानंतर करत होतो. इथं मात्र आंतरराष्ट्रीय पद्धतीत 2 अंकांचा गट न करता इथंही 3 अंकांचा गट करून काय केलेलं आहे संख्यांचं वाचन केलेलं आहे. त्यामुळं ही संख्या 60,502,628 अशा पद्धतीनं वाचन केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल इथं 1 लाख म्हणजे किती हजार ते आपण शोधून लिहायचं आहे. 1 मिलियन म्हणजे किती 100,000. त्याचबरोबर 1 कोटी म्हणजे किती 10 लाख आणि 1 कोटी म्हणजे किती मिलियन. 1 मिलियन म्हणजे किती लाख. या गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय पद्धतीतून काय करतो शिकतो. आपल्याला माहिती आहे 1 लाख म्हणजे 10,000. 1 मिलियन म्हणजे आपल्याकडले 10 लाख. 10 लाखामध्ये किती हजार येऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण हा जो भाग आहे तो काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे. आता संख्या या पाठाबद्दल आपण बरीचशी माहिती मिळवलेली आहे. तेव्हा आज तुम्हाला घरी जाऊन जो उपक्रम करायचा आहे तो उपक्रम हा आहे. तुम्ही ह्या स्लाईडमध्ये दाखवलेल्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या सगळ्या घरी जाऊन भरायच्या आहेत. आणि तुमच्या वहीमध्ये तुम्ही जेव्हा पाठाला आपण सुरुवात केलो तेव्हा वही पेन काय साहित्य घेऊन बसलेला आहात त्या साहित्याचा उपयोग करून हे काम घरी जाऊन तुम्ही काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.